जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे, ज्याचा संबंध भारताच्या सुरक्षेशी आहे आणि तो म्हणजे चीन आणि भारत यांच्या संबंधामध्ये ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या घटना घडल्या त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. या सगळ्या घटना याविषयी भारतीय वर्तमानपत्रामध्ये लिहिण्यात आलं, परंतु या घटनांचा नेमका आपल्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो याविषयी आपण बोलणार आहोत. एक तर जे नेपाळचे डिफेन्स मिनिस्टर होते, करेक्शन, चीनचे जे डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांनी नेपाळला व्हिजिट केली. त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि पुन्हा एकदा नेपाळ चीनच्या बाजूने कळणार का याविषयी आपण बोलू. दुसरं, जे चीनचे फॉरेन मिनिस्टर होते, त्यांनी जपानला व्हिजिट केली. त्यांचा उद्देश होता की जपानला आपल्या बाजूने आणायचं आणि करोना व्हायरस किंवा चीनी व्हायरस सुरू झाल्यानंतर पहिल्या वेळा जे प्रेसिडेंट आहेत चायनाचे शी जिनपिंग, त्यांची एका मोठ्या राष्ट्राला व्हिजिट घडवून आणायची आणि त्याकरता त्यांनी जपानला शोधलं होतं. ते हासिल झालं का? तर ते झालं नाही. त्यांना तिथून पराभूत होऊन परत जावं लागलं. एवढंच नव्हे तर आपण भारत सरकारने 290 हून जास्त चीनी ऍप्स बॅन केलेली आहेत, ज्यामुळे चीनला एक मोठा धक्का पोहोचलेला आहे. या आपल्याला कल्पना आहे की चीनची अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या 3.5 पट आहे, परंतु या ऍप्सना बॅन केल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच काही प्रमाणामध्ये धोका बसलेला आहे. आणि लक्षात ठेवा, याच्या आधी जी दिवाळी येऊन गेली, मागच्या दिवाळीमध्ये चीनने 40,000 कोटी रुपयाचं सामान विकलं होतं. यावेळेला ते काही विकू शकले नाहीत. याकरता भारतीयांच्या देशभक्तीला सलाम करायला पाहिजे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा देशभक्त भारतीय चीनची कुठलीही गोष्ट विकत घेणार नाही आणि जे व्यापारी अजून सुद्धा चीनी वस्तू आपल्या दुकानामध्ये, आपल्या शॉपमध्ये, आपल्या मॉलमध्ये विकत आहेत, त्यांच्यावरती आपण बहिष्कार घालू. याच्याशिवाय वन बेल्ट वन रोड नावाचा एक चीनचा मोठा प्रकल्प आहे. त्यामधल्या 2-3 प्रकल्प आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. एक म्हणजे चीनचा पाकिस्तानमध्ये सुरू असलेला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्यावरती चीन $60 अब्ज एवढा त्यांनी खर्च केला आहे. दुसरा, चीन आणि म्यानमारचा इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर आज हे सगळे कॉरिडॉर यावरचं काम थांबलेलं आहे, कारण जर तुम्ही रस्ते बांधले आणि जर त्या रस्त्यांचा फक्त 1% वापर तुम्ही जर व्यापाराकरता करू शकाल आणि बाकीच्या वेळेला ते रस्ते मोकळे असतील, तर अर्थातच आर्थिक दृष्ट्या हा प्रकल्प एक पांढरा हत्ती बनतो, जो नेमका चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा एक मोठा पांढरा हत्ती बनलेला आहे. याशिवाय अजून 2 महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे एक न्यूक्लिअर सायंटिस्ट होते इराणचे, की इराण जो न्यूक्लिअर बॉम्ब किंवा अणुबॉम्ब बनवतो आहे, त्याचे ते मुख्य होते. अचानक 3 दिवसापूर्वी त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ते मारले गेले. हा हल्ला कुठल्या गुंडाने केला नव्हता. याकरता ड्रोन्सचा वापर करण्यात आला आणि रिमोटली कंट्रोल ड्रोन्सनी यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना मारलं. तर यामुळे नक्कीच इराणचा जो अणुबॉम्ब बनवण्याचा जो प्रोग्राम आहे, आता हा अनेक वर्ष मागे जाईल. तर हे काम इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद यांनी केलं असावं, असा संशय व्यक्त केला जातो आहे आणि इराणने नेमकं हेच म्हटलं आहे. आणि याच्याच आधी काही महिने आधी आपल्याला आठवत असेल की इराणचा एक सर्वात श्रेष्ठ सेनापती, सर्वात श्रेष्ठ जनरल सुलेमानी यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती ड्रोनच्या
मदतीने. आणि त्यामुळे अर्थातच ज्या वेळेला तुमचा सर्वात मोठा सुरक्षा कर्मचारी हा मारला जातो, तर अर्थातच तुमची जी कुवत असते, तुमची जी क्षमता असते, ती नक्कीच कमी होते. तर अशा प्रकारचा हल्ला चीनची इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद ही करत असते. अशा प्रकारचे हल्ले आपण करण्याकरता विचार करू शकतो का? आपले शत्रू आहेत की लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद किंवा हिजबुल मुजाहिदचे जे दहशतवादी आहेत, हाफिज सईद आहे, सय्यद सलाउद्दीन आहे, त्यांच्यावरती आपण असे हल्ले करून त्यांना बरबाद करू शकतो का? अशा प्रकारे आक्रमकपणे विचार करायची वेळ आलेली आहे. परंतु आज जो मुख्य विषय ज्यावरती मी बोलणार आहे, ते म्हणजे चीननी भारताच्या विरुद्ध अजून एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू करण्याचा चीनचा विचार आहे. ते म्हणजे वॉटर वॉर किंवा पाण्याचं युद्ध. म्हणजे काय? थोडक्यात याचा अर्थ असा आहे, की चीनचा तिबेट जो भाग आहे, तिथे ब्रह्मपुत्रा नदी ही उगम पावते. 400-500 किलोमीटर ती चीनमध्ये वाहते आणि नंतर ग्रेट बेंड नावाचा एक डोंगर आहे. तिथे ती वळण घेऊन भारतामध्ये प्रवेश करते अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. मग ती नदी अरुणाचल प्रदेशमध्ये वाहते आणि त्याच्यानंतर ती आसामच्या सपाटी भागामध्ये येते आणि तिथून मग ती आसाममध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये वाहून नंतर बांगलादेशमध्ये प्रवेश करते. तर ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, ही ईशान्य भारताची एक लाईफलाईन आहे. ईशान्य भारताचा खास तर आसामचा जो भाग आहे, तो ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरती जगतो आणि तो भाग सुपीक आहे. तिथे शेती होते आणि ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारताला 2 भागामध्ये वाटते. नॉर्थ ऑफ ब्रह्मपुत्रा आणि साउथ ऑफ ब्रह्मपुत्रा. ही नदी ज्यावेळेला चीनमध्ये उगम पावते, त्याला तिथे त्या नदीचं तिथे नाव आहे यॉरलॉंग सांगपो आणि भारतात ज्यावेळेला ती अरुणाचल प्रदेशमध्ये केपांगला या खिंडीच्या जवळ प्रवेश करते, त्यावेळेला तिचं नाव होतं सियांग नदी. मग ही सियांग नदी अरुणाचल प्रदेशमधून वाहून आसामच्या सपाटी भागामध्ये येते आणि या प्रवासामध्ये तिला अनेक नद्या मिळतात. उदाहरणार्थ सियोम नदी त्याला मिळते, सुबानसिरी नदी त्याला मिळते, याच्याशिवाय लोहित नदी मिळते आणि या सगळ्या नद्या ज्यावेळेस एकत्रितरित्या आसामच्या पठारावरती येऊन मिळतात, त्यावेळेला या नदीला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं आणि नंतर ती भारताच्या आसाममधून वाहून बांगलादेशमध्ये प्रवेश करते. तिथे तिला मेघना असं म्हटलं जातं. म्हणजे ही नदी चीनमध्ये यॉरलॉंग सांगपो, भारतात प्रवेश केला अरुणाचल प्रदेशमध्ये तर तिला सियांग म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ती आसाममध्ये येते, त्यावेळेला ती ब्रह्मपुत्रा बनते आणि ज्या वेळेला ती बांगलादेशमध्ये जाते, त्यावेळेला तिला मेघना असं म्हटलं जातं. परंतु महत्वाचं असं आहे, की नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य भारताचं जीवन या नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे. दुर्दैवाने आता चीन काय करत आहे, तर चीन आपल्या या नदीवर त्यांनी आता डॅम्स म्हणजे बांध घालायला सुरुवात केलेली आहे. चीनने तसं म्हटलं तर हे डॅम बांधायला पहिल्यापासूनच सुरुवात केली होती आणि आता माझ्या अंदाजे जवळजवळ 20 ते 21 डॅम्स या नदीवरती बांधले गेले आहेत. मात्र त्यामुळे ब्रह्मपुत्रेचं पाणी मात्र अडवलं जात नव्हतं. कारण ते डॅम फक्त तात्पुरतं ते पाणी थांबवायचे आणि इलेक्ट्रिसिटी पैदा झाली की त्यानंतर ते पाणी सोडून दिलं जायचं. त्यामुळे ते पाणी पाण्याचा जो प्रवाह होता तो थांबत नव्हता. परंतु आता चीन काय करत आहे की तिथे एक ते मोठा धरण बांधणार आहे आणि हे धरण जगाच्या इतिहासामधलं सर्वात मोठं धरण असेल. आपल्याला कल्पना आहे जगातलं सर्वात मोठं जे धरण आहे त्याला थ्री गॉर्जेस धरण असं म्हटलं जातं. भारतामधलं सर्वात प्रचंड धरण आहे भाकरा नांगल धरण जे पंजाबमध्ये आहे आणि जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर कोयना धरण हे आपल्या जो डोंगर माथा आहे
तिथे आहे. तर हे जे थ्री गॉर्जेस धरण आहे, हे आपल्या सर्वात मोठ्या भाकरा नांगल धरणाच्या 10 पटींनी जास्त मोठं आहे. याच्यावरनं कल्पना यावी की हे धरण केवढं प्रचंड मोठं आहे. आणि याच्याहून सुद्धा जास्त प्रचंड धरण जर चीन बांधणार असेल ब्रह्मपुत्र नदीवरती तर काय होईल? अर्थातच ब्रह्मपुत्रा नदीचं जे पाणी आहे तो प्रवाह थांबेल, ज्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आणि आसाममध्ये पाण्याचा दुष्काळ होईल आणि नक्कीच हा आपल्याला एक मोठा धक्का असेल. यामुळे आपली फूड सिक्युरिटी किंवा अन्न सुरक्षा ईशान्य भारताची खास तर ही धोक्यामध्ये येईल. तर आता ही अशी माहिती आली आहे, तर नेमकं याचं विश्लेषण काय? पहिले तर या बातमीमुळे घाबरून जाऊ नये. ही बातमी पुष्कळ वेळा आपल्या वर्तमानपत्रामध्ये रिपीट होते आहे. परंतु लक्षात असावं, अशा प्रकारचं धरण बांधायला चीनला पुष्कळ वेळ लागणार आहे आणि हा वेळ 5 ते 7 वर्ष एवढा असू शकतो. तर या वेळेमध्ये आपण चीनच्या विरुद्ध एक आक्रमक कारवाई सुरू करायला पाहिजे. पाणी युद्धाकरता ती नेमकी काय असावी? एक तर पहिले आंतरराष्ट्रीय दबाव. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो, ज्या वेळेला नदी 1 किंवा 2 किंवा 3 देशात वाहते, तर त्या तिन्ही देशांना त्या नदीमध्ये असणाऱ्या पाण्यावरती त्यांचा हक्क असतो. त्याला इंग्लिशमध्ये अपर रायपेरियन स्टेट किंवा मिडल रायपेरियन स्टेट किंवा लोअर रायपेरियन स्टेट असं म्हटलं जातं. तर म्हणजे या नदीचं पाणी चीन थांबवू शकत नाही भारताचा विचार केल्याशिवाय. तर तो एक भाग झाला. दुसरं असं की तिबेट हे एशिया खंडातलं पाणी निर्मितीचं एक अतिशय मोठं उगमस्थान आहे. आपल्याला कल्पना आहे तिबेट हा चीनच्या ताब्यात आहे. तिबेट हे पठार आहे आणि तिथे प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ पडतो. आपल्याला कल्पना आहे की जगामध्ये 2 पोल्स आहेत. एक तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, जिथे प्रचंड बर्फ असतो आणि ते आपल्या गोड पाण्याचं सर्वात मोठं ठिकाण आहे. तर तिबेटला सुद्धा थर्ड पोल म्हणजे तिसरा पोल किंवा तिसरा ध्रुव असं म्हटलं जातं. आणि तिथलं जे पाणी आहे ते भारतामध्ये येतं, पाकिस्तानमध्ये जातं. याच्याशिवाय ईशान्य साऊथ ईस्ट एशियातले जे देश आहे, थायलंड आहे, लाओस आहे, म्यानमार आहे, या सगळीकडे ते पाणी जातं आणि साऊथ ईस्ट एशिया मधल्या अनेक महत्वाच्या नद्या सुद्धा तिथून उगम पावतात. आता चीनचं मुख्य प्रॉब्लेम काय आहे? चीनची जी भौगोलिक रचना आहे ती अशी आहे की त्या भौगोलिक रचनेमुळे जवळजवळ 30% भाग चीनचा हा वाळवंट आहे. तिथे काहीही पैदा होत नाही. दुसरा जो भाग आहे तो डोंगराळ आहे. तिथे सुद्धा आपण अन्नधान्य हे उगवू शकत नाही. तिसरा भाग म्हणजे तिबेटन प्लॅटो, जिथे प्रचंड बर्फ पडतो, जसा आपला लेह लडाखचा भाग आहे, तिथे सुद्धा आपण काहीही निर्माण करू शकत नाही. यामुळे मी एकदा अशाच प्रकारच्या एका फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्न संकट हे निर्माण झालेलं आहे आणि यामुळे चीन असा प्रयत्न करते आहे की ते या नदीवरती बांध घालायचा, या नदीचं पाणी वळवायचं आणि ते पाणी वळवून जो चीनचा दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे ते पाणी घेऊन जायचं, ज्यामुळे चीनची अन्न सुरक्षा जी आहे ती बळकट होईल. परंतु लक्षात ठेवावं, ब्रह्मपुत्रा नदीवरती जरी बांध घातला, जरी त्याचं पाणी अडवलं, तरी ते पाणी चीनच्या बाजूला वळवणं हे सोपं नाही. कारण ते पाणी या तर चीनला 300 किंवा 400 मीटर वरती उचलावं लागेल आणि त्यानंतर मग ते गुरुत्वाकर्षणामुळे ते वाहून चीनच्या भागाकडे जाऊ शकतं. किंवा दुसरा पर्याय आहे की तिथे जे मोठे डोंगर आहेत त्या डोंगरमध्ये टनेल काढायची किंवा एक बोगदा काढायचा आणि त्या बोगद्यातून ते पाणी चीनच्या दुष्काळी भागाकडे वळवायचं. आपल्याला कल्पना आहे
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आपण बोगदे तयार केले आहेत ते हार्डली 2 किंवा 3 किलोमीटर एवढे आहेत. परंतु चीनला जो बोगदा तयार करावा लागेल ब्रह्मपुत्रेचं पाणी वळवण्याकरता तो अक्षरशः शेकडो किलोमीटर लांब एवढा बोगदा असेल. आत्ताच आपण एक मोठा बोगदा तयार केला जो भारतातला सर्वात मोठा बोगदा आहे. आपल्याला कल्पना आहे की हिमाचल प्रदेशच्या बाजूनी आपण अटल टनेल नावाचा एक बोगदा तयार केला ज्याविषयी मी लेख पण लिहिलेला आहे. त्यामध्ये तिथून आता आपण लेहच्या बाजूला हिमाचल प्रदेशकडून जाऊ शकतो आणि ही जी टनेल आहे हा बोगदा आहे हा जवळजवळ 9 किलोमीटर लांब आहे आणि हा बनवायला आपल्याला 2-3 वर्ष एवढा वेळ लागला आणि 3,500 कोटीहून जास्त ती त्या बोगद्याची किंमत होती. तर याच्यापेक्षा जर 100 पटीने जास्त मोठा बोगदा जर चीनला बनवायचा म्हटला तर त्याला किती मेहनत पडू शकेल याची आपण कल्पनाही करू शकतो. तर एक असं मानलं जातं की चीन त्यांच्या तज्ञांची समिती फॉर्म करून ते न्यूक्लिअर एक्सप्लोजन म्हणजे अणुस्फोट करून या डोंगरामध्ये बोगदा खोदतील. परंतु हे काम एवढं प्रचंड असेल, याला एवढी प्रचंड अणुऊर्जा लागेल, अणुस्फोट करावे लागतील आणि ते भौगोलिक परिस्थितीशी एवढा सामना करतील की हे सगळं करायला पुष्कळ वेळ लागणार आहे. तर म्हणून लगेच घाबरून जायचं कारण नाही. परंतु आपण साऊथ ईस्ट एशियामधले देश व्हिएटनाम आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे या सगळ्यांची एक आघाडी तयार करायला पाहिजे आणि चीन जे अशा प्रकारे पाणी वळवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव टाकायला पाहिजे. दुसरं असं की हे जर चीननी ऐकलं नाही तर आपल्याला आपल्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून करायला काय पाहिजे. आपण आपल्या भागामध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा धरणं बांधू शकतो आणि तिथे आपण आपलं पाणी जे आहे नद्यांचं स्टोअर करू शकतो, साचवू शकतो आणि ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आपण सोडू शकतो. ईशान्य भारताला मॉन्सून म्हणजे पावसाचं वरदान आहे. तिथे प्रचंड पाऊस पडतो आणि ब्रह्मपुत्रा जी नदी आहे किंवा ईशान्य भारतातल्या ज्या नद्या आहेत असं मानलं जातं की केवळ 40% पाणी हे चीनमधून येतं आणि 60% पाणी हे भारतामध्ये मॉन्सूनमुळे तयार होतं. तर आपल्या समोर एक पर्याय असा आहे की आपण इथे धरण बांधायला पाहिजे. मला आठवत आहे की 1982, 83 आणि 84 सालामध्ये ज्या वेळेला मी अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यामध्ये सर्व्हिस करत होतो त्यावेळेला सुद्धा तिथे पासीघाटला एक मोठं धरण बनवायचा प्लान झाला होता. परंतु तो नंतर बाळगळला. याचं कारण असं की त्याची किंमत जास्त होती, त्याला पुष्कळ वेळ लागेल. परंतु अशा प्रकारचा डॅम, अशा प्रकारचं धरण आता तयार करण्याची गरज आहे आणि ज्याकरता सरकारने आता नियोजन सुरू केलेलं आहे. दुर्दैवाने होईल काय की चीन ईशान्य भारतातल्या काही गटांना फितवेल आणि सांगेल की तुमच्या भागात जे धरण बांधलं जात आहे त्या धरणाविरुद्ध तुम्ही आंदोलन सुरू करा आणि मग तिथल्याच काही संघटना आपल्याला आपल्याच भागामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये धरण बांधण्यापासून थांबवतील. तर या विरुद्ध आपण सगळ्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि त्यांना हे एक्सप्लेन केलं पाहिजे की ज्या वेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये धरण बांधलं जाईल याचा सर्वात जास्त फायदा तिथल्या जनतेला होणार आहे. म्हणजे आपलं जे पण धोरण आहे, जे पण आपलं नियोजन आहे तिथल्या जनतेला आपण चांगल्या पद्धतीने समजावलं पाहिजे ज्यामुळे तिथल्या संघटना अशा प्रकारचा विरोध हा करणार नाही. तर चीनच्या अशा प्रकारच्या ज्या चाली असतात पाणी थांबवणं, डॅम करणं, पाणी वळवणं यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एक इंटरनॅशनल अलायन्स तयार करायला पाहिजे आणि चीनच्या अशा प्रकारच्या कारवायावरती लक्ष ठेवून त्याला लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार राहायला पाहिजे. मी एक 15 ते 20 मिनिटं बोलणार होतो. माझी वेळ झालेली आहे आणि मी बघतो आहे की आपला रिस्पॉन्स हा पुष्कळ चांगला आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा
आणि याला जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी शेअर करा. कारण आपण सगळे चीन जे प्रपोगंडा वॉर भारताच्या विरुद्ध चालवतो आहे, त्यामध्ये आपण सगळे सैनिक आहोत. चीनच्या कुठल्याही दुष्प्रचाराला आपण बळी पडायला नको. चीनच्या कुठल्याही आगळिकीला, चीनच्या कुठल्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याकरता आपण नक्कीच तयार आहोत. हा मेसेज सर्वसामान्य जनतेकडे पोहोचायला पाहिजे. मी इथे थांबतो. पुन्हा आपण भेटू पुढच्या एका कुठल्या कार्यक्रमामध्ये अजून एखाद्या महत्वाच्या विषयावरती बोलण्याकरता. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद.